भारतीय जनता पार्टीचे पुणे महानगरपालिकेत सत्ता आली आणि या भागात देखील प्रतिभाताई चोरगे या प्रभागाच्या समितीच्या अध्यक्ष झाल्या आणि या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे 3 नगरसेवक आल्यामुळे या परिसरामध्ये एक मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या वतीने अधिकाऱ्यांना सांगून एक जोर लावून या प्रभागामध्ये पाणी आणण्याचं या ठिकाणी आम्ही काम केलं। त्यामध्ये वेगवेगळे खोपडे असतील, प्रतिभाताई चोरगे असेल, मी स्वतः असेल, या प्रभागामध्ये 15-16 असेल, दबाडे असेल, आंबेगाव पटरा असेल, या सगळ्या भागामध्ये एक चांगलं होईल या ठिकाणी पाण्याच्या या ठिकाणी आपण आज सुरुवात या 15-16पासून एक गल्लीपासून आम्ही करत आहोत आणि या पुढच्या काळामध्ये एक दिवसातच या पटरावरती असेल, दाभाडे असेल, पूर्ण या ठिकाणी टँकरमुक्त प्रत्येकाला पाणी मिळणार आहे एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो आणि सर्व या भागातील कार्यकर्त्यांना देखील मला धन्यवाद देतो की या ठिकाणी आपण आम्हाला एक ताकद दिल्यामुळं आम्हाला देखील या भागासाठी काही ना काहीतरी काम करतात। या ठिकाणी या भागातील जसं नाप्पा पवार असतील, त्याचप्रमाणे योगेश योगेंद्र सोडगंजी असतील, अण्णा असतील, बाबा काका असतील, या सर्वच कुटुंबे असतील, सुरेंद्र उंगणे असतील, अण्णा असतील, या सर्वच कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद। कारण त्यांनी इलेक्शनपासून लोकांना जो शब्द दिला होता या ठिकाणी आज आम्ही तो ठिकाणी पाळायचं काम या ठिकाणी या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। या ठिकाणी मला मनापासून धन्यवाद देऊशी वाटतं की सुरेश बापूची धडपड या परिसरासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात होती आणि खरा कार्यकर्ता, खडापासाचा कार्यकर्ता बापू आहे, त्यांनी या भागासाठी या कामासाठी पुढाकार घेऊन सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलून या ठिकाणी काम हे पूर्ण करून घेतलं। सर्वांचे मनापासून परत एकदा धन्यवाद। नमस्कार। खरं पाहिलं तर आनंद होतोय कारण सगळ्यांच्या चेहऱ्यावरती नाही का हास्य, कारण बऱ्याच दिवसाचं हे कष्ट होतं, त्या कष्टाला आता यश मिळाले। सगळ्यांनीच या भागातील सर्व नागरिकांनी भारतीय जनता पार्टीचे जे काही 5 उमेदवार होते त्या 5च्या 5 उमेदवारांवरती विश्वास टाकला। त्याच्यामध्ये 3 उमेदवार या ठिकाणी निवडून आले आणि सर्वांचंच एक सामूहिक कष्ट याच्यामध्ये यश आलं आम्हाला। आणि इथून पुढच्या भविष्यकाळात सुद्धा आता हा पाण्याचा प्रश्न आहे, भविष्यकाळात या भागातील जे काही विविध प्रश्न आहेत, मग त्याच्यामध्ये ड्रेनेजचा प्रश्न असेल, रस्त्याचा असेल, CCTV कॅमेऱ्याचा असेल, म्हणजे ज्या काही सगळ्या सुरक्षितता आपल्याला या भागामध्ये पाहिजेत, सगळ्या सुविधा पाहिजेत, त्या बाबतीत जे काय आपल्याला लागेल, त्या बाबतीत जे काय आर्थिक पाठबळ आपल्याला लागणार त्यासाठी आमचे भाऊ त्या ठिकाणी, संदीप भाऊ त्या ठिकाणी स्टँडिंगमध्ये आहेत आणि आपल्या भागासाठी जास्तीत जास्त कसा काही निधी आणता येईल या बाबतीत ते प्रयत्न करणार आहेत। आणि क्रीडाच्या बाबतीत सुद्धा आमचे वेगवेगळे ग्रुपले सुद्धा त्या समितीमध्ये आहेत, क्रीडा समितीमध्ये। त्याच्यामुळं जे काही मोकळे ॲम्युनिटी स्पेस आहे त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात लहान मुलांना खेळण्यासाठी जागा असल्यामुळं क्रीडांगणं सुद्धा भविष्य काळात आम्ही करणार आहोत। इलेक्शनच्या अगोदर आम्ही प्रचार करताना जे काय आश्वासनं दिली होती या आश्वासनं सगळी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पूर्ण करू, सगळ्यांच्या साथीने पूर्ण करू। शेवटी आपल्या देशाचे पंतप्रधान सांगतच असतात की सबका साथ सबका विकास, त्यामुळे त्यांनी सगळ्यांना मिळून आणि सगळ्यांना बरोबर घेऊन आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू। तुम्ही लोकांनी विश्वास दाखवला त्याचं हेच चीज झालं असं मी या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप आभार मानतो। धन्यवाद। पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। सनातन हिंदू धर्म की जय। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। आज बसवेश्वर महाराजांची जयंती असल्यामुळे बसवेश्वर महाराजांचे देखील या ठिकाणी जय जयकार त्यांना पण अभिवादन करतो। 12व्या शतकामध्ये समतेचं आणि एक चांगल्या पद्धतीचं राज्य त्यांनी त्यावेळेस हे केलं होतं आणि एक चांगले मोठे अर्थतज्ञ सुद्धा होते ते। त्यांचं आपल्या म्हणजे थोर समाजसुधारक होते, त्यांचं सुद्धा आपल्या समाजासाठी खूप मोठं योगदान आहे। तर सर्वांना बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा।